जातीव्यवस्थेचा अभ्यास का करायचा, जातीव्यवस्थेच्या मुळाशी का जायचं, याचं एक 4च ओळीमधलं विश्लेषण सरांनी या शेवटच्या पेजवरती केलेलं आहे. याच्यामध्ये सर असं म्हणतात की जातीच्या उत्पत्तीमुळे भारतीय समाज कमालीचा विकलांग झालेला आहे. जातीचा अभिनिवेश कधी अहंकाराला जन्म देतो तर कधी वर्चस्वादी भावनेला गोंजारतो. मुळात व्यवसाय होते, व्यवसायाचं जातीत रूपांतर झाल्याची वाटचाल मोठी रंजक आहे. जेव्हा मुळांचा शोध लागेल तेव्हा जातीचा अहंकार आणि अभिनिवेश हा गळून पडेल. आणि म्हणून जातीचा अभ्यास का करायचा, अनेक लोकांना प्रश्न असा पडतो की जातीचा अभ्यास का करायचा. तर आपल्या मनामध्ये जो अहंकार आहे, आपल्या मनामध्ये जो अभिनिवेश आहे या जातीच्या संदर्भामधला, हा जर काढून टाकायचा असेल आणि हा काढून टाकून जर माणूस व्हायचा असेल तर आपल्या जातीच्या मुळाशी जाऊन आपण बघितलं पाहिजे की नेमकं आपण कोण आहोत. आणि ह्या सगळ्या जातीव्यवस्थेच्या मुळाशी गेल्यानंतर सरांनी एक डेअरिंग केलेली आहे या पुस्तकामध्ये आणि तुमच्या माझ्यासमोर एक चॅलेंज ठेवलेलं आहे की आपला मूळ वंश कोणता आहे हे तुम्ही शोधलं पाहिजे. सरांनी याच्यामध्ये एक चॅलेंज केलेलं आहे की भारतातल्या मराठा, महार, ब्राह्मण यांचा वंश एकच आहे आणि हे खूप मोठं चॅलेंज आहे. सरांनी याच्यामध्ये असंही सांगितलेलं आहे की जर माझा हा निष्कर्ष जर कोणी चुकीचा ठरवू पाहत असेल तर त्यांनी ते ठरवावा, पण तो पुराव्यासह ठरवावा. हे खूप मोठं चॅलेंज आहे आणि हे पुस्तक अशा परिस्थितीमध्ये येतं आहे की ज्या कालखंडामध्ये आपल्या जातीचा आपल्याला प्रचंड मोठा अहंकार आपल्यासमोर उभा आहे. आपल्या जातीच्या बाबतीमध्ये कोणीच एकमेकाला बोलायला तयार नाही आहे. म्हणजे आपण जर कुठल्या जातीच्या विरोधामध्ये बोलायला लागलो किंवा आपल्या जर जातीच्या विरोधामध्ये कोणी बोलायला लागलं तर इथं मोठं युद्ध होण्याची शक्यता देखील आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये सरांनी हे डेअरिंग केलेलं आहे, चॅलेंज दिलेलं आहे की तुमचा, माझा आणि सगळ्यांचाच वंश एक आहे आणि त्यांनी सांगितलं की तो द्रविडियन आहे. खरं तर एखादा पुस्तक किंवा एखादा आर्टिकल लिहिल्यानंतर बऱ्याच समाजशास्त्रज्ञांचा किंवा बऱ्याच लेखकांचा आक्षेप त्याच्यावरती येऊ शकतो. सरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आक्षेप घेऊ शकता, तुमच्या आक्षेपाला मी नकार देणार नाही, परंतु तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल आणि ते पुराव्यासह सिद्ध करावं लागेल की तुम्ही जे लिहिले ते चुकीचं आहे. खरं तर हे नव्या संशोधकांसमोर, तुमच्या माझ्यासमोरचं एक मोठं चॅलेंज आहे.